कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, पण विरोचकाने अस्तिकाला असं अचानक का बोलावून घेतलं असेल? माहित नाही, नेत्रा पण खूप अशी गडबडीत निघून गेली ती, आणि ती तिच्या तशा रूपात समोर आली होती माझ्या, तशीच निघून गेली। नेत्रा, हे जर आपण बाहेर कोणाला सांगितलं ना, कोणीही विश्वास नाही ठेवणार आहे आपल्यावर। तुम्ही पाणी घ्या। साहेब, पण ह्या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे, आपल्याला कळलंय अस्तिका विरोचकाच्याच खोलीत असते, त्यामुळे आपलं काम सोपं झालंय। त्यामुळे मी कधी जाऊन डायरेक्टली इनडायरेक्टली तिला निरोप देऊ शकतो। नाही साहेब, असं केल्याने विरोचकाला संशय येऊ शकतो। साहेब, विरोचकाला मगाशी संशय आला असेल का, म्हणून त्याने अस्तिकाला बोलावून घेतलं? मग का बोलावून घेतलं असेल? काम असेल कदाचित काहीतरी तिच्याकडे। काम? साहेब, अस्तिकाचं एकच काम आहे, विरोचकाच्या सांगण्यावरून लोकांचे जीव घ्यायचे। तसलं काही नसेल ना तिच्या डोक्यात? नेत्रा, आपण घरात सगळ्यांना अलर्ट करूयात। मला बाबांची खूप काळजी वाटते, ते आणि अस्तिका एकाच खोलीत असतात। नेत्रा, पण मला नाही वाटत अस्तिका असं काही करेल। म्हणजे? मला कुठेतरी असं वाटतंय की मला सांगितल्याशिवाय अस्तिका तर विरोचकाने सांगितलेलं कुठलंही काम करणार नाही। कालपर्यंत ती फक्त विरोचकाची गुलाम होती, आता ती आपली गुलाम आहे। दरवेळेला ती येते, घाबरवते, आणि आम्ही घाबरायचो सुद्धा, पण आता मी तिला नाही घाबरत, त्यामुळे मी तिचं काहीच ऐकत नाही। आजही तिने तेच केलं, ती आली, तिने मला डिवचलं। बेवडे, 8 वाजले, 8 वेळ झाली असेल ना तुझी? हा, औषध घ्यायची वेळ झाली असेल ना, हात थरथरत असतील ना। जा 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 जा, तू तुझं औषध घे, मी बघते स्वयंपाकाचं। जा, काही गरज नाहीये। सोडलीस? किती महिने झाले सोडून? की मग सगळे झोपल्यानंतर पितेस आता रात्री? ऐक ना, मी काय म्हणते, तुला 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 जाणवलं का काही? म्हणजे त्या दारूमुळेच तू केदारमधून बाहेर पडली आहेस तू। चला, केतकीच्या बाथरूमची खिडकी उघडून ठेवली, आता अस्तिकाला रान मोकळं। अगं, पण तू बेडरूमच्या बाहेर का आलीस? तेजसनी कसं काय सोडलं तुला? काकुमा, आता मी ते जोकरला घाबरणार नाही, विरोचक नाही, जोकर छे ते जोकर। मी तेजसला पण बोललो, मी नाही घाबरणार आता, ओके? तू इतकं लाईटली घेऊ नकोस, परवा तिने काय केलं विसरलीस का? काकुमा, तो जोकर माझ्या समोर येईल ना, तो मी इतकं जोरजोरात असणार ना, जोकरचा कॉन्फिडन्स डाऊन करेन मी, बघा। नेत्रा सुद्धा आहे वाटतं यांच्यासोबत, त्याशिवाय एवढी मजल जायची नाही।
बाहेर जाऊनच बघते आता. ऍक्च्युली मी काय आली माहितीये, मला ना तुम्हाला एक सिक्रेट सांगायचंय. सिक्रेट? कसलं सिक्रेट? काकुमा, हे सिक्रेट सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल विरोचकाला मी जोकर का बोलले. पण हा काकुमा, आधी प्रॉमिस करा, सिक्रेट कोईने बोलवाना नथी. कोईने बोलवाना नथी, प्रॉमिस. काकुमा, ती अस्तिका आहे ना, ती अद्वैत बाईजीना भेटली. काय? अद्वैत बाईजी आणि नेत्राने अस्तिकाला उल्लू बनवलंय. आणि हा विरोचकाला माहिती नाहीये की अस्तिका अद्वैत भाईजीला भेटली. काकुमा, आता अस्तिकाकडून विरोचकाचा सगळा प्लॅन आपल्याला कळेल. मस्त ना? हो, पण एक मिनिट, तुला हे सगळं कसं कळलं? तेजसने सांगितलं मला. पण हा, तुम्ही कोईने बोलू नका, मी तुम्हाला सांगितलं. नाही सांगणार. काकुमा, अद्वैत भाईजी आणि नेत्राने काय मस्त प्लॅन बनवलाय ना. खरंच अस्तिका विरोचकाला कळू न देता अद्वैतला भेटली, हे खरंच कमाल आहे. आता माझ्या पेटात शांती झाली. काकुमा, तुम्हाला माहितीये ना, माझ्या पेटात काही पण सिक्रेटच राहते नाही, म्हणून मी आले तुम्हाला बोलायला. आता मस्त झोप येणार. हो ना, मला सांगितलं बरं वाटतंय ना. आता प्लीज हे अजून कोणाला सांगू नकोस. हा काकुमा, टेन्शन नको. मी जाते. बाय, गुड नाईट. गुड नाईट. पूर्वीसारखी मनसोक्त दारू पिऊन घे, छान छान खाऊन घे, जे जे हवंय ते खाऊन घे, मज्जा कर, आयुष्य एन्जॉय कर, मस्त धुंद होऊन जग. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? आजचा क्षण महत्वाचा, तो व्यवस्थित जगून घे. मनसोक्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.